नमस्कार प्रेक्षकांना. लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. जीवा नंदिनीला सांगत असतो, अगं काय आहे, तुझ्या क्रेविंगला काही वेळ आहे का नाही? 3 वाजता तुला कुठे पापलेट खायची आहे? नंदिनी सांगते, मग एवढं वर्णन कशाला केलं? अगदी तोंडाला पाणी सुटेपर्यंत काहीही करा, मला आत्ताच्या आत्ता पापलेट खायचंय म्हणजे खायचंय. जीवा सांगतो, बरं ठीक आहे, मी घेऊन येतो. नंदिनीला परत आठवतं की आजच्या वारी त्यांच्या घरामध्ये नॉनव्हेज खाल्लं जात नाही आणि घरात कोणाला कळालं तर काय उत्तर द्यायचं. जीवा सांगतो, आपण कुठे खातोय? आपल्या मिनी नंदिनीसाठी आणतोय ना, मग काय हरकत आहे, करू दे एन्जॉय, मोठी झाल्यानंतर पाळेल ती वार वगैरे, थांब मी आत्ता आणतो. जीवा तिथून निघून जातो. तर नंदिनी म्हणते, आता येणार आहे हं. जीवा 3चा गेलेला 6 वाजता येतो. नंदिनीला फोन करून खाली बोलवतो, मी पापलेट घेऊन आलोय, तू पटकन खाली ये. जीवानी छान पापलेट फ्राय केलेला असता. पापलेट बघून तर नंदिनीच्या तोंडाला एवढं पाणी सुटतं आणि त्यात जीवाचं वर्णन. एवढं फास्ट गेलो ना, मला सुद्धा कळालं नाही कधी गेलो आणि कधी आलो. हे बघ, मस्त पापलेट फ्राय झालेले आहे, आता तू टेस्ट करून बघ बरं कसे झाले. स्वतःच्या हाताने नंदिनीला खाऊ घालतो. तिला तर खूपच आवडतं, खूप कौतुक करत असतंच. खूप नशिबान आहे मी, असा नवरा मिळालाय मला. त्याच्या हाताने नजरच काढते. त्याच वेळेला मानिनी काकूंना पापलेटचा वास येतो. काय बाई ही माणसं, यांना जाऊन सांगितलं पाहिजे, आजच्या वारी तरी नॉनव्हेज खात जाऊ नका. खाल्लं पाहिजे मटण मासे काही खा, पण वार बघून तर खा. पण मला असं काय वाटतंय, आपल्या घरामध्येच वास येतोय. त्या खाली यायला निघतात आणि आशाला आवाज देतात. तेव्हा नंदिनी जीवा दोघंही खूप घाबरतात. अहो, आईंचा आवाज येतोय. आता आईंना जर समजलं ना आपण आजच्या वारी पापलेट बनवले तर आपली काही खेर नाही. एक काम करा, पटकन माशाची थैली बाहेर फेकून या आणि मी इथली साफसफाई करून घेते. जीवा लपतच जातो ती माशाची थैली फेकण्यासाठी. तर नंदिनी किचनमध्ये सगळे भांडे वगैरे साफसूफ करून ठेवते आणि तिथे आंबा कापून ठेवते, म्हणजे आंब्याच्या वासाने पापलेटचा वास दाबला जाईल. एकीकडे छान चहा पण उकळत असतो. जीवा थैली फेकून मध्ये येतो तेव्हाच मानिनी काकूही खाली येतात. त्यांना तो रस्त्यातच अडवतो. अगं आई, एवढं लवकर तू आलीस पण खाली? जा देवपूजा कर. मानिनी काकू सांगतात, अरे गधड्या, मी सर्वात आधी दूध तापायला ठेवते. माझे रोजचे कामंसुद्धा माहीत नाही तुला, पण तू असा हात खिशामध्ये घेऊन का फिरतोय? बघू तुझ्या हाताला काय झालंय. तर जीवा सांगतो, नाही, मी सकाळी सर्वात आधी माझ्या बायकोलाच हात दाखवतो, त्याशिवाय मी कोणालाच हात दाखवत नाही. अरे पण मग आपल्या घरामध्ये माशाचा वास येतोय का? जीवा म्हणतो, तुझं ते असं झालंय, ते नाही का त्यांचं बाबांचं, तो काय बोलतो त्यालाही कळत नाही. तेव्हा मानिनी काकू त्याला विचारतात, अरे असा काय बडबड करतोय तू, काय झालंय तुला नेमकं? तर किचनमध्ये चमचा पडण्याचा आवाज येतो. कोण आहे किचनमध्ये, तुला माहिती आहे का? तेव्हा जीवा सांगतो, अगं मग चमचा आहे ना, म्हणून तर तो पडला ना. मानिनी काकू म्हणतात, तर चमचा स्वतः चालायला लागला आहे का? थांब मी जाऊन बघते. किचनमध्ये जाता तेव्हा समोर नंदिनी दिसते. छान आंबाही कापलेला असतो आणि चहा पण ठेवलेला असतो. तर नंदिनी, एवढं लवकर का उठलीस तू? छान आंबाही कापला आहे, पण तुला खाता येत नाही ना? तर नंदिनी सांगते, खाता येत नाही तर काय झालं आहे, पण आंब्याच्या वासाने छान वाटतं मला. चहा तयार असतो. लगेच मानिनी काकूंना चहाही देते. चहा छान झालेला असतो. मानिनी काकू पितात आणि नंदिनीला पण प्यायला लावतात. तर वसू आत्या विजयसाठी पणं घेऊन येतात. विजयचा मूड तसा बरा नसतो. त्या वसू आत्या म्हणतात, काय झालंय, तुझा मूड काही बरा दिसत नाही आहे. तर विजय सांगतो, काव्यामुळे. वसू आत्या म्हणतात, काव्याकडे जास्त लक्ष देऊ नका हो. एक प्लॅन फसला तर काय झालं, दुसरा प्लॅन तयार करा. आणि धनंजय बोललाच होता, काव्याचे बाबा हो, तिच्या आईचं 2-3 वेळा मिसकॅरेज झालं होतं, अनुवांशिक आहे असं काहीतरी बडबड करत होता तो. तर ते ऐकल्यानंतर विजयला एक आयडिया येते, अनुवांशिक आहे त्यांच्यामध्ये. तर मग मला अजून एक आयडिया सुचली, ऐकायची? सो आत्या म्हणतात, त्यासाठीच तर बसली मी इथे, सांगा बरं. तर दुसरीकडे शारदा काकू आलेले असतात आणि मानिनी काकू त्यांच्याशी गप्पा मारतात. अहो, या मुलीनं ऐकतच नाही, काही झालं का सारख्या बाहेर जात असतात. तरी मी त्यांना बोलली की तुम्ही घरात बसा, काय करायचं तुम्ही घरात करा, मी तुम्हाला सगळं हातात देते ना. पण आता तुम्ही आलात आहे ना, तुम्हीच समजावा, सासूचं तर अजिबात काही ऐकत नाही. शारदा काकू म्हणतात, हो मी बोलते त्यांच्याशी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्याच वेळेला तिथे विजय येतो. नमस्कार करूनच म्हणतो, तुम्ही शारदा काकू का? तुमच्या त्या 2 मुली एवढ्या तडफदार कशा? तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात आलं. त्यांना सांगा हां, थोडी काळजी घेत जा. कसं आहे, वसू आत्यांकडून तुमचं मिसकॅरेजचं कळलं तेव्हापासून ना, तर मानिनी काकू उठतात आणि त्याच्यावर चिडतात. एक्सक्यूज मी, ही कुठली बोलायची पद्धत? तर विजय म्हणतो, सॉरी हां, अहो मला पण त्यांची काळजी आहे म्हणून मी बोललो. एक काम करा ना, गुरुजींशी बोलून घे याबद्दल. आलोच. तिथून निघून जातो. त्यानंतर नंदिनी खाली येते. ती पण खूप खुश होते तिच्या आईला बघून.
नंदिनीचं अभिनंदन करतात शारदा काकू. त्यानंतर मानिनी काकू दोघींसाठी चहा घ्यायला निघून जातात. तुम्ही बसा, मी चहा आणते. तर शारदा काकू आणि नंदिनी काव्याच्या रूममध्ये गेल्यानंतर दोघींसाठी सेम कलरचा ड्रेस आणलेला असतो त्यांनी, आणि तो दोघींना पण खूप आवडतो. कसं आहे ना, प्रेग्नेन्सीमध्ये पण आजकाल मुली खूप छान छान ड्रेस घालतात. पण मला पण वाटलं फॅन्सी ड्रेस आणावा तुमच्यासाठी. मला आवडला, मी घेऊन आली. पण तुम्हाला आवडला का? दोघी हो म्हणतात. आणि हो मुलींनो, काळजी करायची नाही हां. जे माझ्यासोबत झालं होतं ते तुमच्यासोबत अजिबात होणार नाही, आणि तसा विचारही नाही करायचा. काव्य सांगते, हो आई, आम्ही तसा अजिबात विचार करत नाही. पण जे काही वाईट व्हायचं असेल ना, तर ते ताईसोबत नको, माझ्यासोबत झालं तर चालेल. नंदिनी काव्यावरच ओरडते, अगं काव्या, काय बोलतेस तू? आपल्या दोघींचे पण बाळ आपल्या हातामध्ये व्यवस्थित येणार आहे, तेव्हा असं काही बोलू नको तू. तर काव्या पण सॉरी बोलते. तर पार्थच्या ऑफिसमध्ये एक मुलगी आलेली असते इंटरव्ह्यूसाठी, पण पार्थला ती काही योग्य वाटत नाही. मला रम्याची रिप्लेसमेंट भेटणारच नाही का? त्याच वेळेला एका मुलीची एंट्री होते. प्रत्येक गोष्टीसाठी रिप्लेसमेंट असते सर. आल्यानंतर तर ती पार्थसाठी जे पाणी ठेवलेलं असतं ते पटापट पिऊन घेते. खूप गरम होत होतं, बरं झालं पाणी आणलेलं. ती ते पिऊन असतो. त्याला पार्थ सांगतो, माझ्यासाठी दुसरं पाणी घेऊन या. तेव्हा ती मुलगी सांगते, सॉरी सर, हे पाणी तुमच्यासाठी होतं का? तेव्हा पार्थ सांगतो, काही नाही, तुम्ही सेटल व्हा. त्या मुलीची बडबड चालू होऊन जाते. बघा ना सर, माझी आई पण म्हणते, अगं पोरी, लवकर लग्न कर, सेटल हो. सगळे चांगले मुलं संपल्यानंतर तू लग्न करशील का? असं कुठे असतं का हो सर? माझी आई ना काहीही बोलत असते. तिच्या कुत्र्याबद्दलही ती माहिती सांगत असते. तेव्हा पार्थ सांगतो, आपण कामाबद्दल बोलूया. तुम्ही? तेव्हा ती सांगते, मी दिव्या देशपांडे, बट यू कॅन कॉल मी जस्ट दिव्या. पार्थ म्हणतो, दिव्या नाव आहे तर दिव्याच बोलणार ना, काव्या थोडी बोलणार. नाहीच राईम ना, दिव्या काव्या, काव्या दिव्या. आणि हसत पण असते. पार्थ तिच्याकडे बघतो तर ती परत सॉरी बोलून व्यवस्थित बसते. जरा कामाबद्दल बोलूया. तेव्हा पार्थ सांगतो, मी सिनियर आर्किटेक्चर पोस्टबद्दल इंटरव्ह्यू घेतो आहे. तेव्हा तुम्ही सांगा की या पोस्टसाठी तुम्ही कॅपेबल कसे आहात? दिव्या सांगते, या पोस्टसाठी मीच कॅपेबल आहे. कारण या पोस्टवर आधी जी मुलगी होती रम्या शितोळे, मी तिच्या काही डिझाईन बघितल्या, पण तिच्या डिझाईन खूप क्लासिक आणि फेक वाटल्या. विचारतो, काय हरकत आहे क्लासी असल्या तर? दिव्या सांगते, तिच्या डिझाईन रूटशी कनेक्ट नव्हत्या, अरबियन क्लासिक वाटायच्या, खूप महागड्या. त्यामुळे काय व्हायचं ना सर, त्यामुळे तुमचे कस्टमर कनेक्ट होण्याआधीच डिस्कनेक्ट व्हायचे. पण माझं असं मत आहे की आपला पर्सनल टच असावा त्यामध्ये. तर तिचं बोलणं ऐकून पार्थ तिला सिलेक्ट करतो. दिव्या खूप खुश होऊन तिथून निघून जाते. तर काव्या आशाताईला आवाज देते, पाणी आणता का? तर नंदिनी काव्यासाठी पाणी घेऊन येते. अगं ताई, मला आहे ना सध्या खूप क्रेविंगचं होतं आहे गं, काही खाऊशी वाटतंय. असं चमचमीत पापलेट, त्यावर मस्त लिंबू मारून ताव मारावा असं वाटतंय. मला स्वप्नसुद्धा पडलं माहिती का? तर नंदिनीने जसा पापलेटवर ताव मारला ते तिला आठवतं. मी तिला विचारते, तुला अजून काय खाऊशी वाटतं? तर ती भेळपुरी, पाणीपुरी, बरेच काही काही नावं सांगते. त्याच वेळेला तिथे पार्थ येतो. कोणाला खायची भेळपुरी, पाणीपुरी? दोघेही म्हणतात आम्हाला. पार्थ म्हणतो, जे खायचं नाही तेच तुमची खायची इच्छा होते ना, बरं ठीक आहे, मी स्वतःच्या हाताने पाणीपुरी बनवतो आणि हवं तर जीवाला पण सोबत घेतो. काव्या म्हणते, जीवाला तुम्ही घ्याल सोबत, पण तो तुमची मदत करेल सांगता येत नाही. पार्थ विचारतो, का नाही करणार? काव्या म्हणते, कारण तो सध्या पापलेट बनवण्यामध्ये बिझी आहे ना. तर नंदिनी काव्याला विचारते, तुला कसं माहिती, तू बघितलं का? तेव्हा काव्या हो म्हणते, अगं पहाटे मला अशीच जाग आली होती आणि किचनमध्ये खुडखुड आवाज येत होता म्हणून बघितलं. तर मॅडम मस्त पापलेटवर ताव मारत होत्या. नंदिनी सांगते, तुम्हाला माहिती झालं आहे, पण आईंना प्लीज नका सांगू हां. तेव्हा पार्थ म्हणतो, ठीक आहे, ते नाही सांगणार, पण जे सांगितलं पाहिजे ते तर सांगू का नको? रम्याची रिप्लेसमेंट मिळाली आहे. तर दोघीही म्हणतात, अरे वा, नाव काय तिचं? तेव्हा पार्थ सांगतो, दिव्या देशपांडे. तिने म्हणते, छान नाव आहे. पार्थ म्हणतो, मुलगी पण छान आहे. काव्या विचारते, दिसायला कशी? तर पार्थ म्हणतो, हो, दिसायला पण छान आहे. काव्या विचारते, वय किती तिचं? सांगतो, 28 ते 29च्या आसपास असेल. काव्याचे एवढे प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पार्थ देतो. काव्य चिडलेली असते आणि ते बघून नंदिनीला हसू येतं. पार्थ, आता तुमची काही खेर नाही हां. तर हे बोलणं वसू आत्या लांबून ऐकत असतात दाराजवळ उभं राहून. काव्या सांगते, एक काम करा ना, तिला घरीच घेऊन या, चांगल्या गप्पा ठोकू तिच्याबरोबर आपण. तर पार्थला तर प्रश्न पडलेला असतो, आता काव्या चिडली, आपलं काही खरं नाही. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की
सो आत्या मानिनी काकूंना सांगत असतात, आपल्या घरामध्ये पहिल्यांदा पाळणा हलणार आहे, पण हे गुरुजींना नको ते कोडं सांगून गेले मला. तर मानिनी काकू विचारतात, काय कोडं सांगितलं त्यांनी? वसू आत्या सांगतात, अगं गुरुजी म्हटले की काव्याच्या हातात बाळ तर दिसतंय, ते काव्याचंच आहे की काय हे नाही सांगितलं. नंतर जिन्यातनं एक बाहुली पडताना दाखवली आहे आणि काव्य झोपलेली असते रात्रीच्या वेळेला, पण तिथेच ती लोळण्याचं कामही चालू असतं. मग ती पडते की काय आता तो प्रश्न आहे, उद्याच्या भागात कळेलच. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया. लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या.